ती आणि तिची टीम गेले 2 दिवस अखंड या शोधकार्यात तहानभूक हरपून काम करत होती. आता तिला त्या मृत मुलाच्या नातेवाईकांना भेटायचं होतं आणि त्याच्यासोबत गायब झालेल्या त्या शिवाय मुलीविषयी बनावट माहिती औषधं काढायची बनवणाऱ्या होती. त्या व्यक्तीला शोधून त्याच्यावर ही कारवाई करायची होती. आता पुढे आई वडील झालेल्या त्या टोळक्यालाही जेरबंद करण्यात आलं. श्रुतीने त्या सगळ्या मुलांना सध्या अनाथाश्रमात हलवलं. श्रुती, ह्यांचं काय करायचं? आज शिर्के आणि त्यांची माणसं डे ड्युटी सुद्धा करतील, श्रुतीने ऑर्डर सोडली. व्हॉट? पण मॅडम, आमचा ड्युटी टाईम संपलाय, शिर्के घाबरत म्हणाला. इथे 48 तास आम्ही ड्युटी करू शकतो, मग तू 24 तास नाही करू शकत का? श्रुती रागात बोलत होती. ह्यातला एक जरी माझ्या परमिशनशिवाय सुटला तर कायमचं सस्पेंड व्हावं लागेल, सगळ्यांवर एक नजर फिरवत श्रुती म्हणाली. अजून कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही मध्ये सगळ्या नाईट ड्युटीवर असलेल्यांनी मान हलवली. चला सगळे घरी जाऊया, उद्या पुन्हा कोर्टात हजेरी लावायची आहे, म्हणत श्रुती डोळ्यावर गॉगल चढवत पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. प्रसाद आणि तिची बाकीची टीमही तिच्या मागे बाहेर पडली. शौर्य, अरे सकाळचे 8 वाजत आलेत, अजून श्रुतीचा पत्ता नाहीये. मॉम, मी तिला फोन केला होता, तिचा बिझी म्हणून मेसेज आलाय. नेहमीप्रमाणे अधिकरावाने नाश्ता करताना टीव्ही चालू केला. टीव्हीवर सध्याची ब्रेकिंग न्यूज झळकत होती. श्रुती राज्याध्यक्ष आणि टीमने वाचवले मुलांचे प्राण. एअरपोर्टवरची न्यूज टीव्हीवर दिसत होती. श्रुती आज पुन्हा तिच्या टीमसोबत प्रकाश झोतात होती. ती सुखरूप आहे पाहून घरातले सगळे चिंतामुक्त झाले होते. श्रुती एअरपोर्टवर असताना नेमकेच पत्रकार देवकी तिथे एक न्यूज कव्हर करायला गेली होती. श्रुतीला तिथे पाहून ती श्रुतीच्या मागे न्यूज कव्हर करायला गेली. न्यूज सुरूच होती की श्रुती घरी आली. चेहऱ्यावरून खूप दमलेली दिसत होती. ती तशीच तिथल्या चेअरवर बसली. शौर्य तिच्या जवळ गेला. श्रुती, त्याने तिला हाक मारली. हा शौर्य, बोला ना. तिचे आता डोळे मिटत होते. सॉरी, मी काल फोन स्विच ऑफ ठेवला होता. इट्स ओके शौर्य, चूक माझी आहे, म्हणत तिने त्याचा हात हातात घेतला. झोप आली? शौर्याने तिच्या गालावरून हात फिरवत विचारलं. हो, असं वाटतं इथंच झोपून जावं, ती पुन्हा चेअरला डोकं टेकवत म्हणाली. चल आधी फ्रेश होऊन खाऊन घे, मग झोप, शौर्य तिला चेअरवरून उठवत म्हणाला. दोघेही वर रूममध्ये निघून गेले. शौर्यने रमाईला नाश्ता वर रूममध्ये पाठवायला सांगितला. श्रुती फ्रेश होऊन आली. शौर्यने तिला जबरदस्ती नाश्ता करायला लावला आणि तिची औषधं तिला दिली. शौर्य, सॉरी, ती त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकत म्हणाली. ठीक आहे, पण अजून मी तुला माफ केलं नाहीये, शौर्य तोंड वाकडं करत म्हणाला. हो का? मग आता सर पनिशमेंट देणार का? श्रुतीही त्याला चिडवत म्हणाली. हो म्हणत रागात त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला. तीही त्याला प्रतिसाद देत होती. तो तिला घट्ट मिठीत कुरवाळत होता. दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. शौर्यनेही आज कॉलेजला सुट्टी घेतली होती. तोही तिची वाट बघत पहाटेपासून जागाच होता. परिणिती घरी पोहोचली. तिचे बाबा तिला डोळे भरून पाहत होते. टीव्हीवर न्यूज पाहून त्यांची छाती अभिमानाने भरून आली होती. एकुलती एक मुलगी होती त्यांची परिणिती. सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी स्वतःच्या मुलीला पोलीस दलात भरती केलं होतं. आय एम प्राऊड ऑफ यू म्हणत त्यांनी परिणितीला सॅल्यूट केलं. बाबा म्हणत ती त्यांना बिलगली. वा, आज माझ्या मुलीने मोठी कामगिरी बजावली, ते तिची पाठ थोपटत म्हणाले. मी नाही काही बाबा याची हकदार, ह्याचं सगळं श्रेय आमच्या मॅडमना जातं. 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत, पण अजूनही न थकता त्या काम करतात. खूप निडर आहेत त्या, डोकं तर असलं भारी चालतं त्यांचं, काही विचारू नका, बोलतच ती आत तिच्या रूममध्ये निघून गेली. हो, आता तरी तिच्या लग्नाचं पहा, माणसं मला नावं ठेवतात. ठेवू दे, त्यांना काही कामधंदे नाहीत. मी माझ्या मुलीसाठी राजकुमार शोधून आणेन. हो की नाही परी? ते बोलत तिच्या रूममध्ये गेले तर परिणिती तशीच बेडवर आडवी होऊन झोपून गेली होती. अहो, ती तर झोपली. परिणितीची आईही त्याच्या बागे रूममध्ये आली होती. हो, दमली माझी परी म्हणत त्यांनी तिच्या पायातली शूज काढले. रणदिवे सरांची मिसेस ही जॉब करत होती. ते घरी पोचले तर घरी कोणीच नव्हते. मुलेही शाळेत गेली होती त्यांची. डायनिंग टेबलवर एक चिठ्ठी होती. भूक लागली असेल तर गिळा. चिठ्ठी वाचून ते हसले आणि फ्रेश होऊन आले आणि जेवता जेवता बायकोला स्वीट हार्ट म्हणून मेसेज केला आणि किसचे खूप सारे इमोजी पाठवले. ते पाहून त्यांची मिसेस मात्र तिकडे लाजून चूर झाली होती. प्रसाद घरी पोचला तर प्रिया नाईट ड्युटीवरून अजूनही घरी आली नव्हती. प्रसाद फ्रेश होऊन आला. प्रसाद, खाऊन घे, भूक लागली असेल ना, त्याची आई त्याला हाक मारत म्हणाली. नको आई, चहा दे फक्त, प्रिया आली की तिच्यासोबत जेवेन डायरेक्ट, म्हणत तो प्रियाची वाट बघत बाहेरच हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. काहीच वेळात प्रिया घरी आली. तो तिच्याकडे पाहून हसला, पण तिने त्याला रागीट लूक दिला. प्रिया, त्याने तिला हाक मारली. लवकर आठवण झाली तुला बायकोची. प्रिया, असं का बोलतेस? एक फोन तुला करावा असा वाटला नाही? मी केला तर तोही कट करत होतास. इतकं काय तिच्यासोबत बिझी असतोस? म्हणजे काय म्हणायचं आहे का तुला? मला जे म्हणायचं आहे ते तुला चांगलंच माहीत आहे. कधी कधी तर मला वाटतं तिच्या पोटातलं बाळसुद्धा तुझंच आहे की काय. काय? रागात प्रसादने तिच्या जोरदार कानाखाली वाजवली. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? आज बोललीस आणि तेही शेवटचं, कळलं? तिचं माझ्या आयुष्यातलं स्थान तू काय ब्रह्मदेव जरी आला तरी ते बदलू शकत नाही. शी इज माय बेस्टी. बेस्ट फ्रेंड आहे ती माझी आणि तू अर्धांगिनी. दोन्हीतला फरक कळत असेल तर बघ तुला.
रागात प्रसाद त्याच्या रूममध्ये गेला आणि आतून दार लॉक करून झोपून गेला. प्रिया, खूप मोठी चूक केली आहेस तू आज. अगं 2 दिवस तो घरी नाही आला. दमला होता गं. जेव म्हटलं तरी प्रियाला येऊ दे. ती आल्यावर तिच्यासोबत जेवेन म्हणाला. हो, तुमचा मुलगा आहे तो तुम्ही त्याचीच बाजू घेणार ना? प्रिया रडत रडत बोलत होती. अगं तू चुकीचा विचार करतेस इतकंच मला म्हणायचं होतं. वहिनी, तू समजते तसं दादा आणि श्रुतीचं नातं नाही आहे गं. श्रुती ती कित्येकदा आमच्यासोबत आमच्या जुन्या घरात राहिली आहे. हां, दादाला आवडत होती ती. आम्हालाही ती या घरात यावी असं म्हणून वाटत होतं. तिचं तिच्या सरांशी लग्न झालं. तुला काय वाटतं दादा तिला आवडत असता त्याच्याशी तिला लग्न करायचं असतं तर तिने तिच्या सरांशी लग्न केलं असतं का? तिने तेव्हाच तिच्या बाबांना सत्य सांगितलं असतं आणि त्या लग्नाला नकार दिला असता. तिच्या बाबा तिच्या निर्णयाच्या विरोधात कधीच गेले नसते. वहिनी, दादाची आणि तिची फ्रेंडशिप प्युअर आहे गं. प्लीज दादाला समजून घे. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट श्रुतीदिशी शेअर करतो तो आणि तीही तशीच आहे. म्हणून त्या दोघांचं नातं. खूप चुकीचं बोललीस तू आज, बोलून निधीही तिच्या रूममध्ये निघून गेली. बाळा, सांभाळ स्वतःला. संशय नाती तोडून टाकतो म्हणत त्याही निधीच्या मागे रूममध्ये निघून गेला. प्रिया मात्र तिथेच बसून रडत होती. सायंकाळी 5च्या दरम्यान प्रसादला जाग आली. त्याची नजर बाजूला गेली तर प्रिया त्याला त्याच्या बाजूला झोपलेली दिसली. तो उठला, तिच्या अंगावर रजई व्यवस्थित टाकली आणि फ्रेश होऊन बाहेर गेला. आई, 1 कप चहा मिळेल का? म्हणजे प्रिया अजून झोपली आहे. हो आणते रे, आणि खायलाही काहीतरी करते तुम्हा दोघांना. दोघांना म्हणजे? प्रसादने न समजून विचारलं. तू उपाशी झोपल्यावर ती जेवेल असं वाटते का तुला? का? काय गरज आहे माझ्यासारख्या नवऱ्यासाठी उपाशी राहण्याची? प्रसाद रागात बोलत होता. हे बघ, चूक होते. तसंही तुमच्या दोघांचं भांडण तुम्ही समजुतीने मिटवा. त्या हाताश होऊन आत किचनमध्ये निघून गेल्या. श्रुती, उठ ना गं आता. शौर्य कधीपासून श्रुतीच्या मागे लागला होता आणि ती 5 मिनिट फक्त म्हणून पुन्हा झोपत होती. इतका श्रुतीचा फोन वाजला. आता तरी उठ, तुझ्या लाडक्या प्रसादचा फोन आहे. तिने डोळे चोळत फोन पाहिला आणि फोन हातात घेऊन स्पीकरवर ठेवला. हा बोल प्रसाद. ती लोळतच त्याच्याशी बोलत होती. श्रुती, थोडं बोलायचं होतं. अरे बोल ना मग. असं नाही फोनवर, तू भेटायला येशील? काय रे, असं काय अर्जंट आहे? प्लीज तू भेट ना, भेटल्यावर सांगतो. ओके म्हणत श्रुतीने फोन कट केला आणि पुन्हा झोपली. अगं ये, उठ, तुझ्या प्रसादला भेटायचं आहे तुला. बघ, काहीतरी अर्जंट असेल. काही अर्जंट नसेल, प्रियासोबत भांडला असेल. ती शौर्याच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली. अगं मग तो तुला का सांगतोय? म्हणजे त्या दोघांमध्ये? असाच आहे तो. इतकुशी गोष्टसुद्धा मला सांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. शौर्य तोंड वाकडं करत म्हणाला आणि श्रुती हसू लागली. तुला काय झालं हसायला? जलस हां? श्रुती पुन्हा हसत म्हणाली. मग काय, मी नवरा आहे तुझा. ओ नवरोबा, तो फक्त बेस्ट फ्रेंड आहे माझा. आणि तसं काही असतं तर मी तुमच्याशी थोडी लग्न केलं असतं. हां म्हणे, तुमच्याशी थोडी लग्न केलं असतं. मी पळवून आणलं असतं तुला. ते आणि कसं? श्रुती त्याच्याकडे पाहत म्हणाली. हां, आणलं असतं कसंही. तुमच्या चित्राच्या रंगशाळेत रंगला होता तुम्ही, मग कसं आणलं असतं? श्रुती, इट्स ओके, नको तो विषय आता. चल ना, डिनरला बाहेर जाऊया दोघेच. खूप दिवस झाले कुठे गेलो नाही आपण. येस, आधी प्रसादला भेटू आणि मग डिनरला जाऊया. मी आलेच फ्रेश होऊन. शौर्यने तिला सावकाशपणे बेडवरून खाली उतरवलं आणि श्रुती फ्रेश व्हायला निघून गेली. खरंच श्रुती, तू माझ्या आयुष्यात नसतीस तर माझं कसं झालं असतं? मी मूर्खासारखा चित्रात जीव गुंतवून बसलो होतो. पण देवाला माझी काळजी होती. त्यानेच तुझ्यासोबत माझी जन्मोजन्मीची गाठ बांधली. लव्ह यू शोना. तो स्वतःशीच बडबडत त्याचा आवरत होता. काही वेळातच श्रुती आणि शौर्य प्रसादला भेटायला समुद्रकिनारी गेले. प्रसाद आणि ती नेहमीच त्या खळखळणाऱ्या समुद्राला पाहत स्वतःची सुखदुःख वाटून घ्यायचे. प्रसाद बाईकवर तिचीच वाट बघत बसला होता. श्रुती, तू बोल प्रसादशी. माझं एक काम आहे इथे जवळच, मी ते करून येतो. शौर्य, तुम्ही आलात तरी चालेल. नको, त्याला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यात मध्ये मी नको. अँड आय ट्रस्ट यू माय स्वीट हार्ट. तो तिच्या गालावर थोपटत म्हणाला. तीही हसली आणि गाडीतून खाली उतरून प्रसादजवळ गेली. नेहमीप्रमाणे दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. शौर्यने त्या दोघांना पाहिलं आणि हसत गाडी स्टार्ट करून तो तिथून निघून गेला. त्या दोघांची निखळ निस्वार्थी मैत्री त्याने कॉलेजपासून पाहिली होती. चल बोल, भांडण केलंस ना प्रियाशी? ती त्याच्या दंडावर फटका मारत म्हणाली. मी नाही, तिने केले. आज खूप पुढचं आणि नको ते बोलली आहे ती मला. अरे चालायचं नवरा बायकोच्या नात्यात इतकं? श्रुती, तिला तुझं आणि माझं अफेअर आहे असं वाटते आणि ह्या तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप पण तू अशील असं ती कसं बोलू शकते यार श्रुती? 1 वर्ष झाले आमच्या लग्नाला, मग हा असा अविश्वास? बोलताना प्रसादचा चेहरा पडला होता. हे तर ती खूप चुकीचं बोलली. आपल्या नात्यावर असा अविश्वास तिने दाखवायला नको होता. पण आपण कामाव्यतिरिक्त कधी भेटत पण नाही रे आता. हेच तिला मी समजावून थकलोय. मग आपली मैत्री? श्रुतीला बोलतानाही खूप वाईट वाटत होतं. काहीही झालं तरी तुझं मैत्रीचं माझ्यातलं आयुष्यातलं स्थान कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. तूही नाहीस, कळलं? तो रागात श्रुतीकडे पाहत म्हणाला. अरे वेडा आहेस का प्रसाद?
कधी कधी नवीन नाती निभावण्यासाठी जुन्या नात्यांचा त्याग करावा लागतो. मग एक, हा त्याग मीही करणार नाही आणि तुलाही करू देणार नाही. तुला काय समजायचं ते समज आता, बोलून रागात तो उठून निघाला होता. तो श्रुतीने त्याचा हात पकडला. अय शहाण्या, गप बस इथे. कुठे चाललास? जातो कुठेही. तिने जबरदस्ती त्याच्या हाताला धरून बेंचवर बसवलं. डोकं शांत ठेव प्रसाद, आणि ह्या असल्या गोष्टींमुळे कुठल्याही व्यसनाच्या आहारी जायचा विचारही करायचा नाही आहेस तू. मी बोलू का प्रियाशी? नाही नको, अजून चिडेल ती. काळजी वाटते ना तिची, मग तिला आपल्या मैत्रीबद्दल शांतपणे समजावून सांग. किती त्या श्रुती, दमलोय मी आता. ओके, सोड तो विषय. जितका विचार करशील तुलाच त्रास होईल. श्रुतीच्या मनातही प्रियाचं असं संशय घेणं सलत होतं. इतक्यात शौर्य तिथे आला. झाल्या की नाही गप्पा मारून? अहो झाल्या, या ना सर. प्रसाद चेहऱ्यावर उसणं हसू आणत म्हणाला. श्रुती, निघूयात, उशीर होतोय डिनरसाठी. मी टेबल बुक केलंय. मी काय म्हणतो प्रसाद, तूही चल आमच्यासोबत. नाही नको सर, असाही तुम्हाला दोघांना एकत्र वेळ मिळत नाही. हा विचार फक्त आमच्या बाबतीत करू नकोस, श्रुती हसत म्हणाली आणि प्रसाद काय समजायचं ते समजून गेला. शौर्य आणि श्रुती तिथून डिनरसाठी निघून गेले आणि प्रसाद थोडा वेळ तिथेच बेंचवर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा बघत विचार करत बसला. डिनर करून शौर्य आणि श्रुती घरी यायला निघाले होते की एका सिग्नलवर तिच्या गाडीच्या काचेवर टकटक झाली. म्हणून श्रुतीने पाहिलं. तिने लगेच गाडीची काच खाली घेतली. भगवान तुझे और तेरे बच्चे को लंबी उम्र दे. उसको मालूम पड़ा है तूने उसे कहाँ रखा है. गंधिता की जान को खतरा है. उसके मुस्टंडे सिटी हॉस्पिटल में घूम रहे हैं. बोलून त्या तृतीयपंथी व्यक्तीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. श्रुतीने 100ची नोट तिच्यासमोर धरली. बाकी का पैसा पहुंच जाएगा म्हणत तिने गाडीची काच वर केली. शौर्य, गाडी सिटी हॉस्पिटलला घ्या. शौर्यला तशा आता ह्या गोष्टी नवीन नव्हत्या. अगं पण आता? फास्ट शौर्य, गंधिताचा जीव धोक्यात आहे. हॅलो प्रसाद, कुठे आहेस? प्रसाद नुकताच घरात पोहोचला होता. समोर प्रिया उभी होती. आज तिनेही त्याच्यासाठी सुट्टी घेतली होती. अगं घरी पोहोचलोय आत्ताच. प्रसाद, सिटी हॉस्पिटल, गंधिताच्या जीवाला धोका आहे. हो आलोच. प्रिया, माझी गन घेऊन ये पटकन. पण प्रिया फक्त त्याच्याकडे पाहत होती. तो तसाच त्याच्या रूममध्ये गेला आणि त्याने गन घेऊन कमरेला अडकवली आणि तो निघाला. पुन्हा तो माघारी फिरला. प्रियाच्या हातावर गजरे ठेवले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो धावतच घरातून बाहेर पडला. श्रुतीने रणदिवे सरांना फोन केला. ते मस्त बायकोने बनवलेल्या तंदुरीवर ताव मारत होते. फोनवरचं नाव पाहून त्यांचीही बायको त्यांच्याकडे रागात पाहत होती. पण त्याने बायकोकडे हसत पाहतच फोन रिसीव्ह केला. हा श्रुती, बोल. सर, सिटी हॉस्पिटल. अगं पण आत्ता? सर, गंधिताच्या जीवाला धोका आहे. अगं पण तिच्या जीवाला का धोका असेल? श्रुती, खरं खरं सांग, तू काय कांड केलंयस? सर, नंतर सांगते, तुम्ही आधी हॉस्पिटलला पोचा. बोलून तिने फोन कट केला. तेही बायकोला सॉरी म्हणत एका हातात तंदुरीचा पीस घेऊन निघाले. डॅड, ती गन नाही आहे तुमची. हा विसरलो बेटा. ते माघारी वळले तोपर्यंत त्यांच्या धाकट्या मुलीने त्यांना त्यांची गन आणून दिली. बायकोला तंदुरी एक नंबर झाली सांगत खात खाते घरातून बाहेर पडले. श्रुतीने आता गंधिताला फोन केला. हॅलो मॅडम, बोला ना. गंधिता, कुठे आहेस तू? मी माझ्या हॉस्टेलच्या रूमवर. तुला फोटो सेंड केले आहेत मी. हे लोक तुला आज दिवसभरात दिसलेत का ते सांग. तिनेही लगेच मोबाईलमध्ये फोटो पाहिले. हो मॅडम, हे दोघेही आज हॉस्पिटलला दिसल्यासारखे झालेत. ते तिला शोधताहेत आणि तुलाही. तुझ्या जीवाला धोका आहे. मी येईपर्यंत रूममधून बाहेर पडू नकोस. नाही मॅडम. इतक्यात गंधिताच्या रूमचा दरवाजा जोरजोरात वाजल्याचा आवाज येऊ लागला. मॅडम, कोणीतरी आले, दार वाजवते. दार उघडू नकोस. मी प्रसाद, आम्ही थोड्याच वेळात पोहोचतोय. काळजी घे. जवळपास काही हत्यार असेल तर ते सेफ्टीसाठी जवळ ठेव. ओके मॅडम. फोन चालूच राहू दे, कट करू नकोस, श्रुतीने तिला सांगितले. इतक्यात दरवाजा तुटल्याचा आवाज श्रुतीला आला. गंधिता, श्रुती जोरात ओरडली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.